नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत। सईने आणि पार्थने लकीचा लॅपटॉप हा माधवीच्या घरी आणलेला असतो आणि त्याच वेळी लकीच्या लॅपटॉपमध्ये माधवीला मिहिर आणि मिहिकाचा MMS भेटतो। ते बघून माधवीला प्रचंड मोठं टेन्शन आलेलं असतं आणि माधवीला ही गोष्ट समजलेली असते की मिहिकाचा MMS व्हायरल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लकी आहे। त्यामुळे माधवीला ही गोष्ट लवकरात लवकर मुक्ताला सांगायची असते। जेव्हा माधवी मुक्ताकडे जाते तेव्हा स्वातीकडनं माधवीला समजतं की मुक्ता ही क्लिनिकमध्ये आहे, परंतु त्यावेळी लकीचा लॅपटॉप हा माधवीच्या हातामध्ये असतो। त्यामुळे स्वातीला असं वाटतं की काहीतरी गडबड तर नक्कीच आहे आणि आता मुक्ताची आई नवीन काहीतरी धमाका करणार आणि लकीच्याच विरोधात काहीतरी असणार, कारण ऑलरेडी लकीच्या विरोधात खूप काही गोष्टी झालेल्या असतात आणि लकीला पुन्हा मार खावा लागेल। म्हणून स्वाती लकीला वाचवण्यासाठी लकीला फोन करते आणि लकीला फोन करून सगळ्या गोष्टी सविस्तर सांगते आणि ती सांगते की तुझा लॅपटॉप हा माधवीच्या हातामध्ये होता आणि ती खूप घाबरलेली होती आणि तुझ्या नावाने खूपच खडे फोडत होती। लकीला समजलेलं असतं याचा अर्थ मुक्ताच्या आईच्या हाती तो MMSचा व्हिडिओ लागलाय आणि ती ही गोष्ट आता मुक्ता वहिनीला सांगणार। माधवी ही रस्त्याने चाललेली असते, रिक्षाची वाट बघत असते, परंतु तिला रिक्षाही भेटत नसते। त्याच वेळी एक सफेद कार येते आणि ती कार चक्क माधवीला उडवते। माधवी तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते। माधवीचा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला असतो आणि देवाच्या कृपेने सागर त्या रस्त्याने येत असतो आणि सागर जेव्हा माधवीला त्या रस्त्यामध्ये बघतो तेव्हा सागरच्या पायाखालची जमीनच सरकते। सागर आता माधवीला घेतो आणि तसंच गाडीमध्ये टाकतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। आजूबाजूच्या माणसांनी माधवीचं सगळं सामान हे सागरच्या गाडीमध्ये टाकून दिलेलं असतं आणि त्यामध्ये तो लॅपटॉप देखील असतो। माधवीला आता ॲडमिट केलं जातं आणि मग माधवी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती मुक्ताला सांगते की लकीनेच आपल्या मिहिकाचा MMS व्हायरल केलाय। ही गोष्ट ऐकून मुक्ताला मोठा धक्का बसतो आणि मग माधवी मुक्ताला लॅपटॉपचं सत्य सांगते। जेव्हा मुक्ता सगळं चेक करून बघते तर खरंच लकीनेच मिहिकाचा व्हिडिओ व्हायरल केलेला असतो। ही गोष्ट आता मुक्तालाही समजलेली असते आणि मुक्ता आता घरच्या सगळ्यांना ही गोष्ट सांगते। त्यामुळे पुन्हा एकदा सागर लकीवर खूप चिडतो आणि सागर लकीला आता घराबाहेर काढून द्यायला लागतो आणि मग मुक्ता लकीला म्हणू लागते की याचा अर्थ माझ्या आईचा ॲक्सिडेंट तूच केलायस। तुला ही गोष्ट कळली होती की आईच्या हाती तुझ्या विरोधात पुरावा लागलाय, त्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी तू माझ्या आईलाच संपवण्याचा प्रयत्न केलास। लकी, तू हे फार वाईट वागलायस। तेव्हा लकी म्हणत असतो की मुक्ता वहिनी, मी तुम्हाला खरं सांगतो की मिहिकाचा MMS मीच व्हायरल केलाय, परंतु तुमच्या आईला मारण्यामध्ये माझा कुठलाही प्लॅन नाहीये किंवा तुमच्या आईचा ॲक्सिडेंट सुद्धा मी केला नाहीये। तुमची आई म्हणजे माझ्या आईसारखी आहे। मुक्ता म्हणत असते की लकी, बस झालं हा तुझं, मला माहिती आहे तू कसा व्यक्ती आहेस। ऑलरेडी तू किती घरच्यांसमोर खोटं बोल आणि आता तुझं हे दुसरं खोटं कोणीही इथे ॲक्सेप्ट करणार नाही आणि तुला आता तुझी चूक ही मान्य करावीच लागेल। लकी जीवाच्या आकांताने सांगत असतो की मी तुम्हाला खरंच सांगतोय की मी हा ॲक्सिडेंट नाही केलाय, मी मिहिकाचा MMS व्हायरल केलाय, ही गोष्ट मला माहिती आहे। तेव्हा मिहिका येते आणि लकीच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि लकीला ती म्हणत असते की लकी, खरंच तू माझा मित्र आहे, म्हणजे तू फक्त माझा मित्र असल्याचे नाटकं केले आतापर्यंत। तुला काहीच वाटलं नाही का रे माझा MMS व्हायरल करताना? मी तर तुला माझा चांगला मित्र मानलं होतं, परंतु तू काय केलंस आणि का केलंस हे सगळं? तेव्हा लकी सांगू लागतो, कारण मिहिरने माझ्या थोबाडीत दिली होती आणि मला त्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं। मिहिका म्हणत असते की तुझ्या त्या बदल्यामुळे तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, एवढं तुला सोपं वाटलं का रे? अरे, मिहिरने तुझ्या एक कानाखाली दिली म्हणून तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार असं कोणी सांगितलंय? आणि मला माहिती आहे की माझ्या मावशीचा ॲक्सिडेंट सुद्धा तूच केलाय। आणि मग लकी आता सगळ्यांना खरं सांगतो की हे बघा, मी त्या दिवशी त्या रस्त्यावर नव्हतो, मी माझ्या मित्रांसोबत होतो। वाटलं तर तुम्ही त्यांना कॉल करा। आणि त्याला कारण सुद्धा असंच होतं की माझी एक गर्लफ्रेंड होती आणि ती गर्लफ्रेंड प्रेग्नंट असल्याचं ती सांगत होती, त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो। ऑलरेडी दादूसने माझ्या कानाखाली मारली होती आणि आता तर दादूसला जेव्हा ही गोष्ट समजेल तेव्हा तो मला घरातूनच काढेल ही भीती मला वाटत होती, म्हणून मी त्या मुलीकडे जात होतो आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन तिचं ॲबॉर्शन करायचं होतं, म्हणून मी तिच्याकडे गेलो होतो। जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, मला या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाहीये। आणि जर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही माझ्या मित्रांना विचारू शकता किंवा त्या मुलीलाही विचारू शकता। सागर जेव्हा लकीच्या मित्रांची आणि त्या मुलीची चौकशी करतो त्यातून ही गोष्ट समजते की लकी हा खरं बोलतोय। लकी खरं बोलतोय म्हटल्यावर माधवीचा ॲक्सिडेंट कोणी केला हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो। माधवीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की पांढऱ्या रंगाची ती गाडी होती आणि त्या गाडीमध्ये इव्हिल आय होता।
माधवीने तर फक्त एवढीच गोष्ट बघितलेली असते की सफेद कारने तिला उडवून दिलंय, परंतु त्यावेळी त्या गाडीमध्ये नक्की कोण होतं ही गोष्ट माधवीला माहीत नसते. आणि माधवीने अजून एक गोष्ट नोटीस केलेली असते, ते म्हणजे गाडीचा शेवटचा नंबर हा 3321 असा असतो आणि ती गाडी आता सागर इकडे तिकडे शोधू लागतो. आणि खूप प्रयत्नानंतर त्याला समजतं की ही गाडी दुसरी तिसरी कोणाची नसून हर्षवर्धनची गाडी आहे. आणि सागरला आता समजलेलं असतं की माधवीचा ॲक्सिडेंट हर्षवर्धनने केला आहे. त्यामुळे सागर प्रचंड चिडलेला असतो. सागर आता हर्षवर्धनच्या घरी जातो, परंतु हर्ष तेव्हा तिथे नसतो. सावनी तिथे असते आणि सागर आता सावनीला म्हणत असतो की मला माहिती आहे की आईंचा ॲक्सिडेंट कोणी केला. आईंचा ॲक्सिडेंट दुसरा तिसरा कोणी नसून तुझ्या त्या हर्षने आणि कार्तिकने केला, ही गोष्ट मला माहिती आहे. सावनी आता खूप घाबरलेली असते. सावनीला वाटतं की आता सागरला सगळ्या गोष्टी समजल्या. सावनी प्रचंड टेन्शनमध्ये असते. सावनी म्हणत असते की नाही, असं ते नाही करू शकत आणि त्यांनी नाही केलंय. तेव्हा सागर म्हणत असतो की नाही, मला माहिती आहे की त्यांनी केलंय. गाडीचा नंबर हा 3321 आहे आणि सेम माझ्या गाडीचं मॉडेल आहे आणि ही तीच गाडी आहे जी हर्षवर्धनने आदित्यला गिफ्ट केली आहे आणि याच गाडीने आईंचा ॲक्सिडेंट झालाय. त्यामुळे आता मला सगळ्या गोष्टी समजल्या आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि मी आता हर्षसोबत तुला सुद्धा कोर्टामध्ये खेचणार. सावनी प्रचंड घाबरलेली असते. सावनी म्हणत असते की हे बघ सागर, प्लीज तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हर्ष असं कधीच करू शकत नाही. सावनीला भीती वाटत असते की सागरने जर आता हर्षवर केस केली तर मात्र हर्ष माझ्यासोबत कधीही लग्न करणार नाही. आणि मग सावनी आता स्वतःच्या तोंडाने कबूल करून टाकते की सागर, तो गुन्हा हर्षवर्धनने नाही तर मी केलाय. सागर म्हणतो की काय, तू केलंयस हे सगळं? तेव्हा सावनी म्हणते की हो, मीच केलं हे सगळं. तेव्हा सागर तिला विचारतो की का केलंस तू? आईने तुझं काय बिघडवलं होतं? तुझा वैर माझ्याशी होता ना, तू मला काय करायचं होतं ते करायचं होतं. त्यांचा काय संबंध या सगळ्याशी? नाही, मला मुक्ताचा प्रचंड राग येतो आणि त्या बदल्यातच मी ही गोष्ट केली आहे. एकतर त्या मुक्ताच्या आईने माझा आदित्यचा ब्रेन वॉश केलाय, त्याचं काउन्सलिंग करून त्याचा सगळा विचार करण्याची पद्धतच चेंज केली आहे. आधी जो माझ्या साईडने होता तो तुझ्या साईडने विचार करायला लागला होता आणि ही गोष्ट मला अजिबात आवडत नव्हती आणि म्हणूनच मी त्या मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट केला. ही गोष्ट जेव्हा सागरला समजते तेव्हा सागर प्रचंड टेन्शनमध्ये आलेला असतो आणि सागर आता सावनीला काही सोडणार नसतो. तर सावनीला सांगतो की आता तू बघशीलच याचे परिणाम काय होतात ते. सागर तिला खडसावून सांगतो की सावनी, याचे परिणाम अजिबात ठीक होणार नाही आणि आता तुला समजेलच की तुझ्यासोबत काय काय होतं आणि आता आपली पुढची भेट ही कोर्टातच असेल. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.